गाईज, वेलकम टू क्रेझी मेडिकोज अँड आय एम श्रावणी टेकाळे. तर आज आपण आमच्या हॉस्टेलवर जेवढ्या काही मुली आहेत तर त्यांना आम्ही हॉस्टेलवर राहण्याचं तुमचं मत काय हे एका शब्दामध्ये आम्ही त्यांना विचारणार आहे. आणि जेवढ्या काही मुली आहेत ते इतकं कॉम्प्रोमाइज करून हॉस्टेलवरती राहत आहेत, इतकं संघर्ष करत आहेत फक्त कशासाठी? डॉक्टर. तर चला आपण त्यांचं म्हणणं काय आहे हे एका शब्दामध्ये विचारूयात. हॅलो कावेरी, तर प्लीज तुझं काय म्हणणं आहे हॉस्टेलबद्दलचं? डिस्क्राईब वन वर्ड. रोलर कोस्टर. थँक्यू कावेरी. तर कावेरीचं असं म्हणणं होतं. आता आपण माझ्या रूममेटला, माझ्या प्रिय मैत्रिणीला अनुश्रीला विचारूयात की तिचं म्हणणं. अरे अनुश्री कुठे आहे? अनुश्री नाही आहे इथे. ठीक आहे, तोपर्यंत आपण दीक्षाला विचारूयात की दीक्षाचं म्हणणं काय. हाय दीक्षा, तुझं म्हणणं काय आहे हॉस्टेलबद्दलचं? जेल, इथे डायरेक्ट जेल म्हणती. आता आपण अनुश्रीला विचारू की अनुश्रीचं म्हणणं काय ते. अनुश्री, काय तुझं म्हणणं? वाटते की हॉस्टेल हे एक जेल आहे, म्हणजे कुणीच छान नाही आहे इथे राहून. प्रत्येकाला असं फार वाईट वाटते की अरे यार काय आपण जेलमध्ये आलो आहेत आणि इतकी जास्त सकाळी उठा, कॉलेजला पळा, कॉलेजवर नाही या, परत स्टडी. तर आता आपण प्रशिकाकडे जाऊयात जी की एक क्रेझी मेडिकोसची मेंबर आहे. तिचं म्हणणं काय आहे हॉस्टेलबद्दलचं? ती काय काय कॉम्प्रोमाइज करते आहे हॉस्टेलमध्ये राहून, किती संघर्ष करते आहे डॉक्टर बनण्यासाठी, फॅमिलीपेक्षा इतकं दूर राहते आहे. तिचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात एका शब्दामध्ये. इतकी भिलेली का दिसतीयेस तू? काय झालंय? कारण की तू अचानक आली माझ्या रूममध्ये. अरे अच्छा, तर तू सांगू शकशील का डिस्क्राईब हॉस्टेल इन वन वर्ड? तुझं म्हणणं काय आहे हॉस्टेलबद्दलचं? मजबुरी. यार अच्छा ठीक आहे. तर प्रशिकाचं असं म्हणणं आहे की मजबुरी, आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे, अरे मी तर राहूनच गेले, माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की बिग बॉस. अरे इथे कोण कधी बदलेल काही सांगता येत नाही. आत्ता ह्या क्षणाला आपली ही मैत्रीण, तर दुसऱ्या क्षणाला आपली ती मैत्रीण. आणि ज्या क्षणी आपण म्हणजे तिच्याशी आपलं फार छान जमतंय तर आपण तिच्याशी काही बोललो तर ती लगेच जाऊन दुसऱ्याजवळ काहीतरी बोलणार आपल्याबद्दल की नाही यार, अरे ही अशीच आहे, अरे ही तशीच आहे. तर आता जी आमची साईडची रूम आहे, रूम नंबर 2, तर आम्ही तिथे आलेलो आहोत आणि तिथे येऊन प्रतीक्षा, आपण तिला विचारूयात की तिचं म्हणणं काय हॉस्टेलबद्दलचं. प्रशिका तर हाय प्रतीक्षा, तर तुझं म्हणणं काय हॉस्टेलबद्दलचं इन वन वर्ड? बकवास. यार असं कुणीच नाही की जी असं छानसं काहीतरी म्हणेल हॉस्टेलला सगळेजण मजबूर झालेत, सगळ्यांची मजबुरी आहे हॉस्टेल. हा खुशी, तर तुझं म्हणणं काय हॉस्टेलबद्दलचं इन वन वर्ड? बकवास. सगळ्यांचे बकवास, जेल, मजबुरी, सगळ्यांचे रिप्लाय असेच काही ना काही. आपण ना आता मोनिकाला विचारूया, ती अभ्यास करते. कसं आहे की आमची 2 दिवसावरती एक्झाम आहे आणि मी अभ्यास करायचं सोडून ब्लॉग बनवते फॉर माय एंटरटेनमेंट. कसं काही की मला अभ्यास नाही करायचा आणि बोर झाली अभ्यास करून. म्हणून आता आपण मोनिकाला विचारूयात मोनिकाचं म्हणणं काय. हाय मोनिका, तुझं म्हणणं काय हॉस्टेलबद्दलचं? चाललंय जाऊ. हां, पण म्हणजे की डिस्क्राईब हॉस्टेल इन वन वर्ड. जेल. ती फार प्रश्नामध्ये पडली होती की मी काय बोलेल, पण तिने सांगितलं की जेल. मोस्ट ऑफ द लोक म्हणत आहेत जेल, मजबुरी, असं तसं. यार सगळ्यांचं असंच आहे, कुणालाच नाही इच्छाच नाही आहे कुणाला इथे हॉस्टेलवर राहण्याची. ही जी आमच्या हॉस्टेलमध्ये लिफ्ट आहे जी की आम्हाला बिलकुल नाही यूज करू देतात इथे, ही फक्त डॉक्टर लोकांसाठी आहे. पण आम्ही डॉक्टर आहेत असं अवे बंद झाला बाई मध्ये जाणे काय. पण आम्ही पण भावी डॉक्टरच आहेत ना, पण ते लोक आम्हाला यूज नाही करू देत. ही फक्त पेशंट लोकांसाठी आहे. तर आता ना आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊया की दुसऱ्या रूममधल्या गर्ल्सचं म्हणणं काय. आता आपण त्यांचे विचार ऐकूयात की त्यांचं म्हणणं काय तर हॉस्टेलबद्दलचं.
स्टडीचा माहोल आहे, सगळे लोक स्टडी करत आहेत. हाय सायली, डिस्क्राईब हॉस्टेल इन वन वर्ड. जेल. आता आपण अश्विनीला विचारूया की तिचं म्हणणं काय आहे. अश्विनी तुझं म्हणणं काय आहे हॉस्टेलबद्दलचं? जेलमध्ये अडकलोय. काहीतरी दुसरं म्हणणं. शब्दच नाहीत बोलायला माझ्याकडे. मी तर फार असं वाटेल ही इतकी त्रस्त झाली आहे हॉस्टेलपासून 6च महिन्यात. आता आपण हर्षदाचं म्हणणं बघूयात की तिचं म्हणणं काय आहे हॉस्टेलबद्दलचं. हाय हर्षदा, काय आहे तुझं म्हणणं हॉस्टेलबद्दलचं? मजबुरी. सगळ्यांची मजबुरी आहे. सगळे लोक इतके त्रस्त आहेत इथं हॉस्टेलमध्ये राहून, इतके त्रस्त झाले की मजबूर आहेत बिचारे. काय करणार त्यांचं बद्दलचं. आणि आता हे आहे फार छान आहे, किती सुंदर वाटतं. असं वाटतं मला भक्ती निवासमध्ये आली आहे मी, एकदम शांत आहे, प्रॉपर छान आहे हॉस्टेल. सगळे लोक म्हणतात असं आहे तसं पण ठीक आहे, इतकं पण काही वाईट नाही आहे बरं का. तर आता आपण इथल्या गर्ल्सला विचारूयात की त्यांचं म्हणणं काय. अरे हे तर सगळेजण असं ग्रुप करून काय डिस्कस करतायत? तुम्ही स्टडीबद्दल डिस्कस करताय? सगळे लोक एकदम स्टडीबद्दल डिस्कस करतात. आपण ह्यांना विचारूयात की ह्यांचं म्हणणं काय हॉस्टेलबद्दलचं. हाय साक्षी, तुझं म्हणणं काय आहे हॉस्टेलबद्दलचं? नाही, डिस्क्राईब हॉस्टेल इन वन वर्ड. सगळेजण सांगा चला. जेल. सिमरन तुझं काय म्हणणं आहे हॉस्टेलबद्दलचं? हे तर खाण्याचा प्रश्न आहे. हर्षद तुझं काय म्हणणं आहे? जेल. या सगळ्या लोकांना आज काय कैद आहे. सरस्वती तुझं काय म्हणणं आहे? सरस्वती तुझं म्हणणं काय आहे हॉस्टेलबद्दलचं? मोठा पिंजरा. बापरे, हिनं ते एकदम असं शुद्ध मराठी. तर आता आपण किरणला विचारूया की किरणचं म्हणणं काय. ती मला फार फोर्स करते की नाही मी नाही सांगणार पण तिला सांगाच लागेल की किरण काय तुझं म्हणणं हॉस्टेलबद्दलचं? मजबुरी आहे राहण्याची. सगळ्या लोकांची मजबुरी आहे. काय सगळे लोक म्हणतात की मजबुरी आहे, जेल आहे. असा ठीक आहे, हॉस्टेल एक जेलच असते. असं आम्हाला कैद्यासारखं फील पण राहिलं आहे की पूर्ण टाईम 7लाच आमचा गेट बंद होणार, 7:30च्या नंतर कुणी बाहेर नाही जाऊ शकणार, असं खूप सारं आहे. पण हॉस्टेल आहे ना, त्यांना पण जबाबदारी असतात. पण छान आहे, ठीक आहे. तर सगळ्यांचं मत तुम्हाला समजलं की हॉस्टेलबद्दलची प्रक्रिया काय काय असते, तर त्यांचं म्हणणं काय काय असू शकतं गर्ल्सचं हॉस्टेलबद्दलचं. तर ठीक आहे, थँक्यू. लाईक, शेअर and subscribe. Bye. Good night.